तर मंडळी बघा, आजचा पदार्थ बनवणार आहे आपण पनीर भजिया। तर बघा, पनीर भजिया बनवण्याकरिता घेतलेला आहे आपण पनीर आणि त्याचे बघा या पद्धतीने तुकडे करून घेणार आहे आपण। आणि तुकडे करून घेतल्यानंतर त्यावर टाकलेला आहे 1 चम्मच तिखट, थोडी हळद आणि 1 चम्मच आपण टाकलेला आहे धनिया पावडर आणि थोडं मीठ आणि त्याला एकत्रित करून घ्यायचं आहे। आणि थोडी कस्तुरी मेथी टाकून घेतली आहे चवीसाठी आणि त्याला एकत्रित हलक्या हाताने करायचं आहे। बघा, तुटायला नको, पनीर असं एकदम स्मूथ आहे म्हणून तुटून जाईल, म्हणून आपण हलक्या हाताने त्याला एकत्रित करून घेऊया। आणि बघा या पद्धतीने एकत्रित करून घेतलेला आहे आपण आणि आता याला आपण तेलामधनं तळून घेणार आहे। तर बघा, आपण तेलामधनं पनीरचे तुकडे तळून घेतलेले, किती छान झालेला आहे क्रंची। आणि आता एकीकडे आपण बेसन भिजायला घेऊया। बघा, बेसन घेतलेलं आहे, त्यात टाकलेला आहे मी थोडा ओवा आणि थोडं टाकत आहे जिरं आणि थोडी हळद, बघा थोडं तिखट आणि थोडं चवीपुरतं टाकणार आहे त्यामध्ये मी मीठ। तर बघा या पद्धतीने आपलं होईल सगळं तयार आणि पाण्याने आपण भिजून घ्यायचं आहे। तर बघा या पद्धतीने पाण्याने आपण भिजून घेतलेलं आहे बेसन, या पद्धतीने भिजलेले आहे आपलं बेसन। आणि जे मी पनीरचे तुकडे तळले होते तेच तेल टाकलेलं आहे यामध्ये थोडं गरम। आणि आता ते तळलेले पनीरचे तुकडे यामध्ये आपण डीप करून याचे भजे तयार करून घेऊया। तर बघा या पद्धतीने डीप करायचे आपल्याला। क्रंची झालेलं आपलं पनीर आणि थोडं हलक्या हाताने आपण ते डीप करून तेलामधनं भजे तळून घेऊया। तर बघा एवढं छान भजे तयार झालेलं आहे। आता थोडा टाकलेला आहे मी चिमटभर त्यामध्ये चाट मसाला। आणि बघा आम्ही एकदम हेल्दी नाश्ता बनवलेला आहे, पोहे बनवलेले आहे, सोबत आम्ही उसळ बनवलेली आहे आणि पनीर भजिया पण बनवलेला आहेत। बघा आमचा एवढा टेस्टी नाश्ता, या जेवायला। थँक्यू।